क्वालिटी तुम्ही बघू शकता इथे, एकदम छान आहे. आणि आज नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जे की मी पाळते आहेत, आपले सगळ्यात महत्त्वाची सुंदरता जी असते ती आपल्या केसांमुळेच येते. आपले जर केस छान असेल, दाट असेल, सिल्की असेल तर आपल्याला खूप छान वाटतं. आणि एक सौंदर्याचं म्हणतो ना, एक मेन पार्ट म्हणजे आपले हेअर्स असतात. तर मला म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं की खूप आफ्टर डिलिव्हरी खूप सारे हेअर्स लॉस होतो आणि मग खूप सगळे सप्लिमेंट म्हणा, खूप सगळे मेडिकेटेड गोष्टी घ्यायला लागतात. तर माझ्या बाबतीत तसं नाही झालेलं. ॲक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे माझं जेनेटिकलीच माझे जे हेअर्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माहेरकडे ना जे हेअर्स आहे सगळ्यांचे खूप मोठे मोठे दाटसर असे हेअर्स आहेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10वीपर्यंत मी हेअर्सला कुठलाही शॅम्पू वगैरे काही वापरलेलं नव्हतं. फक्त आम्ही ना शिकेकाई जी असायची जुन्या पद्धतीने, जर शेंगा अशा मिळतात तर शिकेकाईनी माझे हेअर्स वॉश केले जायचे आणि दर रविवारी खूप सगळं तेल लावलं जायचं आणि मग ते हेअर्स वॉश केले जायचे आणि तेल खूप असायचं. तर 10वीपर्यंत मी खूप तेल लावलेलं आणि माहीत नाही त्याचं ते रिझन आहे की, पण जेनेटिकली माझे हेअर्स पहिल्यापासूनच असे स्ट्रॉंग आणि थिक आहेत. मी कॉलेजमध्ये जशी गेली त्याच्यानंतर मी बरेचसे माझे हेअरची लेंथ जी आहे ती अशी इथपर्यंत होती. मी काही फोटो पण शेअर केलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर खूप दाट वेणी यायची प्रॉपर आणि हेअर्स पण खूप लॉंग होते. पण जसं जसं मला कॉलेज, हॉस्टेल्स ह्या गोष्टी, ऑफिस ह्या गोष्टीमुळे ना हेअर वॉश करायला, इतके मोठे हेअर वॉश करायला वेळ नसायचा. त्याच्यामुळे मी काय करे, हेअरची जी लेंथ आहे ती कमी कमी करत गेली. तुम्ही ते फोटो बघू शकता. फोटोमध्ये माझी जी लेंथ आहे मी बऱ्याच वेळेस एवढी पण केलेली आहे आणि एवढी पण ठेवलेली आहे. तर मॅक्झिमम आत्ताची जी लेंथ आहे ती मॅक्झिमम मी ठेवलेली आहे. आत्ताही मी विचार करते हेअर कट करायचा. तर मला असं जाणवलं की मी ना माझे जे हेअर्स आहे ते फ्रिक्वेंटली हेअर कट करत असते. म्हणजे 2-3 महिन्यातून एकदा, 4-5 महिन्यातून एकदा असं माझा हेअरकट असतो. मग तो मी डिपेंड्स म्हणजे मला कुठला पाहिजे, काही नवीन आलं आहे त्या हिशोबाने माझ्या फेस कटला जसं सूट करेल तसं मी करत असते, काही ना काही वेगळं वेगळं. मेन म्हणजे हेअरकट म्हणजे हे स्प्लिट्स वगैरे जे होतं ते माझं आत्तापर्यंत मला कधी दिसलेच नाही आहे. कारण मी बघितलेलं बऱ्याच मुलींचे ना असे स्प्लिट्स आलेले असतात. ते स्प्लिट्स वगैरे पण कधी नाही आलेले, कारण मी कंटिन्यू माझे हेअर ना कट करत असते. कलर वगैरे जे बाहेर खूप हेवी हेअर कलर असतात सलूनमध्ये वगैरे, ते मी काय जास्त यूज नाही केलेले. तर जे ग्रे हेअर, तर स्टार्टिंगला मी मेहंदी वगैरे यूज केली, जी आपण घरामध्ये मेहंदी वगैरे जी आपण भिजवतो आणि मग ती लावतो, ती स्टार्टिंगला यूज केलेली. आणि आत्ता जे आहे, आता तो तेवढं करायला वेळ मिळत नाही, कारण ऑफिस असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि खूप फास्ट लाईफ होऊन गेलेलं आहे सगळ्यांचं. त्याच्यामुळे आता मी थोडासा हेअर कलर वापरायला केलेला आहे, रूट टचअप वगैरे करते. बट फुल जे माझे हेअर्स आहेत ते मी कधीच असे खूप हेवी कलर करून नाही केलेलं. एखाद्या वेळेस मी केलं तर पूर्ण हेअर माझ्या हिशोबाने मी 2दा किंवा 3दाच केलं आत्तापर्यंत. म्हणजे असे खूप फ्रिक्वेंटली कधीच मी फुल माझ्या हेअर्सला कलर वगैरे नाही केलेलं वगैरे, अशा खूप मी असे घेतलेलं नाही आहे. फक्त प्रेग्नन्सीमुळेच मला आता मेडिसिन्स वगैरे घ्यायला लागल्या. त्याच्या आधी मी कधीही कुठल्याही मेडिसिन्स वगैरे, ओरल मेडिसिन असो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असो, मी जास्त काही मला घेण्याची गरज नाही पडली. आणि मेन म्हणजे खाण्यापिण्याचं खूप महत्त्वाचं असतं आपल्या हेअरसाठी. तर जे खाणं पिणं जे असतं ते छान असेल, म्हणजे प्रोटीन रिच असेल, विटॅमिन रिच असेल, कॅल्शियम रिच असेल ना, तर हेअर्सला आपल्या छान म्हणतो ना सप्लिमेंट असतं. त्याच्यामुळे खाण्याकडे जास्त लक्ष द्या बाकीच्या वरच्या प्रोडक्ट्सपेक्षा. म्हणजे तुमचं आयर्न, तुमचे एग्स, हिरव्या पालेभाज्या, खूप सारे ज्युसेस वगैरे, फ्रूट्स, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या जेवणामध्ये ॲड करा. त्याच्यामुळे नॅचरली तुमच्या केसांना सप्लिमेंट मिळेल. आणि मेन म्हणजे दुधाचा जास्त छान समावेश करायचा, कारण दुधामुळे ना आपल्या केसांना नॅचरल मॉइश्चरायझर पण मिळतं. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी माझे हेअर लॉस झाला का, तर थोडे केस सगळ्यांचेच गळतात, पण खूप असं एक्स्ट्रीम लेवलचा एवढे केस निघाले असं नाही झालं कधी.
कारण मी खानपानामध्ये महत्त्वाचं म्हणजे खूप ध्यान ठेवलं माझं आणि अजूनही ठेवते. आणि दूध वगैरे मी रोज रात्री घ्यायचे. आता थोडंसं कमी झालेलं आहे माझं, पण पहिल्यापासूनच माझे कधी केस असे खूप सगळे असे गळाले नाहीत, कधी विंचरले तरी असे खूप केस निघाले असं कधी झालं नाही. केसांचं मी रुटीन कसं ठेव, ज्यावेळेस मला हेअर वॉश करायचा असतो, पहिली गोष्ट म्हणजे मी हेअर वॉश ना वीकमधून 2दा करते. खूप फ्रिक्वेंटली हेअर वॉश जर केला म्हणजे 2 दिवसाने म्हणजे 3-4 वेळेस जर हेअर वॉश केला तर हेअर लॉसचा जास्त प्रॉब्लेम होतो. तर मी वीकमधून 2दा कंपल्सरी हेअर वॉश करते, मिड डेला आणि एंड विकेंडला असं. तर हेअर वॉश करायच्या आधी बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की खूप सगळं ऑइल वगैरे नाही लावायचं, पण मी लावते. मी माझ्या हेअरला प्रॉपर छान असं ऑइलिंग वगैरे करते आणि मी ते ओव्हरनाईट ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी छान हेअर वॉश करते. तर कधी कधी ओव्हरनाईट ठेवायला नाही जमत आणि मग त्या हिशोबाने मी सकाळी सपोज मला हेअर वॉश करायचं त्याच्या 1-2 तास आधी हेअर ऑइलिंग छान करते आणि मग हेअर वॉश करते. असंही मी कधी कधी करते. असं नाही की प्रत्येक वेळेस ओव्हरनाईटिंग ठेवलं आणि मगच दुसऱ्या दिवशी हेअर वॉश केला, असं प्रत्येक वेळेस होत नाही. डिपेंड्स अपॉन माय सिच्युएशन. माझ्या कामाच्या गोष्टीच्या हिशोबाने मी हे बघत असते, पाळत. एकदम कट टू कट असं पाळलं जात नाही, पण जास्त मॅक्झिमम टाईम मी रात्रीच हेअर ऑइलिंग करते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करते, असं जास्त मी करते. हेअर वॉश जे आहे आपण नॉर्मल जसं हेअर वॉश करतो तसंच, बट मी कधी म्हणजे खूप आधी ना कधी कंडिशनर वगैरे हेअरला कधी लावलं नाही, पण आता मी हेअर कंडिशनिंग वगैरे यूज करायला लागली आहे. म्हणजे जेव्हा मी पार्लरमध्ये कधीतरी हेअर वॉश करायला जाते तेव्हा ते लोक छान हेअर वॉश करून देतात आणि कंडिशनिंग पण करून देतात. पण मी मग त्याच्यामुळे मी घरी पण आता कंडिशनिंग माझं स्वतःचं हेअरचं करायला लागलेली आहे. तर मला काय असं काही असं फरक वगैरे जाणवला नाही, कारण माझी ओरिजिनली केस खूप सिल्की आहे. म्हणजे मला असं खूप सगळं म्हणतो ना की स्ट्रेटनिंग वगैरे करायची गरज पडत नाही. ते ऑटोमॅटिक सुकले, 1-2दा विंचरले की ऑटोमॅटिक असे हळूहळू स्ट्रेट होतात, जे की मला अजिबात आवडत नाही. पण ठीक आहे, असंच असतं. ज्यांना कर्ली असतात त्यांना स्ट्रेट आवडतात, ज्यांचे स्ट्रेट असतात त्यांना कर्ली आवडतात. हे आपल्या महिलांचं असंच असतं. ठीक आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणजे पार्लरमध्ये जेव्हा मी हेअर वॉश करते ना, तर ते लोक छान कंडिशनिंग वगैरे करून देतात आणि जे ब्लो ड्राय वगैरे सगळं मांडल्यानंतर ना असं सिरम वगैरे एवढंसं घेऊन आहे ना असं हेअरला लावतात. तर मी आत्तापर्यंत कधीही घरी माझं सिरम वगैरे यूज केलेलं नाही आहे. मी आत्ता 2-3 दिवसापूर्वी असंच म्हटलं चला यूज करून बघूया, तर मी आत्ता सिरम यूज करायला लागली आहे. तर गेले मागचे 30 वर्ष मी कधी सिरम वगैरे आणि कधी सिरम वगैरे तर मी कधीच यूज केलेलं नाही आहे. कंडिशनर मी आता 7-8 वर्षापासून यूज करायला लागली आहे. असं वाटतं की खूप सगळे असे प्रोडक्ट वापरले की आपले हेअर डॅमेज होऊ शकतात, त्याच्यामुळे जेवढे नॅचरली ठेवता येईल तेवढे ठेवायचे. आणि आपल्याला असतं की ब्लो ड्राय खूप मारायचा किंवा स्ट्रेट वगैरे खूप करायचे असं पण असतं, कारण ते पण महत्त्वाचं आहे. आपल्या पर्सनॅलिटीच्या हिशोबाने आपल्याला राहायला लागतं. बट घरी जर असेल तर मोस्टली ब्लो ड्राय आणि स्ट्रेटनिंगचं मी अवॉइडच करते. मला कधी ऑफिसला जायचं आहे, महत्त्वाची मीटिंग आहे आणि कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्यावेळेसच मी किंवा काहीतरी फंक्शन आहे त्यावेळेसच मी माझं स्ट्रेटनिंग किंवा काय करायचं आहे ते हेअर स्टायलिंग वगैरे करत असते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी पार्लरमध्ये जाऊन स्ट्रेटनिंग किंवा हेअरस्टायलिंग फक्त कधीतरी काही फंक्शन असेल तेव्हाच केलेलं आहे. असं युजली मी कधीच यूज करत नाही. आणि माझ्या घरी मी ब्लो ड्राय, हेअर स्ट्रेटनर वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे, पण मी असंच बाहेर खूप पैसे घेतात म्हणून घरी आपलं स्वतःचं करून गेलेलं ते परवडतं, म्हणून मी माझ्यासाठी स्वतःच्या पर्सनल याच्यासाठी यूजसाठी ते घेतलेलं आहे. पण मी फ्रिक्वेंटली आत्ताही मी आज हेअर वॉश केलेलं आहे, पण मी ब्लो ड्राय नाही केलेलं, कारण नॅचरली हेअर जेवढे सुकतील तेवढं छान आहे. जर खूप घाईमध्ये असेल आणि ऑफिसला जायचं आहे पटकन आणि जस्ट हेअर वॉश केला त्यावेळेस ठीक आहे ब्लो ड्राय, पण गरजच नाही आहे. घरात असल्यामुळे नॅचरली ते सुकून जातात नॅचरल हवेने, त्याच्यामुळे मी त्याचा यूज करत नाही असा घरी असेल तर. आणि खूप इमर्जन्सी असेल तरच ब्लो ड्राय करते. आणि आता बेबी छोटा आहे आणि बेबी छोटा असल्यामुळे त्याला जर फीडिंग वगैरे जवळ घेऊन मला झोपायचं आहे, मग त्या हिशोबाने मी सिच्युएशनच्या हिशोबाने मग मी ब्लो ड्राय वगैरे करून घेते. अदरवाईज आज मी नॅचरलीच हेअर, तुम्ही बघू शकता नॅचरली मी हेअर सुकवते आहे, अजिबात ब्लो ड्राय वगैरे केलेला नाही आहे. गोष्ट म्हणजे मी दिवसभर माझे अजिबात हेअर टाईट असे ठेवत नाही.
जेवढे स्मूथी म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी घरातच आहे आणि आपलं घरातच काम वगैरे चालू आहे, तर मी नॅचरली छोटासा काहीतरी बो वगैरे लावून घेते, पण असे खूप टाईट वगैरे असे कंटिन्यू वरती बांधून मी ठेवत नाही, म्हणजे मला ती सवय नाही आणि मला ते फार जडजड होऊन जातं. तर नॉर्मली मी असे नॉर्मल असे बांध टाय करून ठेवते आणि जास्त मोकळे मी ठेवतच नाही, कारण मोकळे ठेवले की काम सुचत नाही मला. म्हणून म्हणजे ऑफिसमध्ये असो किंवा असो, ऑफिसमध्ये असं तर ठीक आहे, आपल्याला काही काम नसतं, तेवढं पुढं तेवढं करायचं असतं आणि त्यावेळेस ठीक आहे, किंवा एखाद्या फंक्शनला वगैरे मोकळे हेअर्स असतं ठीक आहे. बट घरामध्ये असताना मी कधी असे मोकळे ठेवून काम मला उमजत नाही आणि मी ठेवतही नाही. त्याच्यामुळं असं क्लच लावलाय किंवा छोटेसे असे टाय केले बोनी वगैरे, तेवढं करत असते. डिलिव्हरीच्या नंतर थोडेसे हेअर लॉस झालेला, तर ते ऑटोमॅटिकच माझं बंद पण झालं. माहीत नाही, मे बी खाण्यापिण्यातूनच सगळ्या गोष्टी मिळाल्या असतील हेअर्सला, तर त्याच्यामुळं वेगळं काही अशी करायची गरज पडली नाही. आणि आत्ताच मी सिरम, माझ्या माहितीप्रमाणे आता 3rd टाईम फक्त मी सिरम यूज केलेला आहे. अशी एक टेक्निक असते की तुम्ही खूप सगळं असं सिरम घेऊन अगदी जस्ट पिंच ऑफ ड्रॉप तुम्हाला घेऊन आणि असं हलकंसं ते करायला लागतं. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या केसांची काळजी जी आहे ते आपणच घ्यायला लागते आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खाण्यापिण्यातून आपल्या हेअर जे आहे हेल्दी होतात. आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. आता ते हे बघा, हे असं जरी हात फिरवला तरी माझे केस स्ट्रेट व्हायला सुरुवात होते. तर बघू शकता तुम्ही, नॅचरली आहे, काही असं वेगळं असं काही करत नाही किंवा असं काही खात घेत नाही आहे बाहेरचं वेगळं. फक्त एवढंच आहे की छान हे ऑइल वगैरे काढून घेते. हां, ज्यावेळेस हेअर वॉश करते त्यावेळेस छान ऑइल जे लावलेलं असतं ते छान काढून घेते, रिमूव्ह करते, कारण हेअर छान ड्राय झाले की छान शायनी पण होते. हे काही केलेलं नाही तर हेअर तुम्ही बघू शकता एकदम छान शाईन अशी आहे. चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.